2570वी बुद्ध जयंती तसेच 135वी भीम जयंतीनिमित्त सिद्धार्थनगर येथील सातवाहन बुद्ध विहारात एक अत्यंत प्रेरणादायी आणि समाज प्रबोधनात्मक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। धम्मसेविका महिला मंडळाच्या वतीने 10 दिवसीय श्रामणेर धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन बुधवार दिनांक 22 एप्रिल ते शुक्रवार दिनांक 1 मे 2026 दरम्यान करण्यात आले। या शिबिरामध्ये धम्म, शील, करुणा आणि प्रज्ञेचे संस्कार नव्या पिढीवर रुजवण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न केला जात आहे। विशेष म्हणजे या उपक्रमाला समाजातील दानशूर, दायक, दायिकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे। पहिल्या दिवसापासून ते 10व्या दिवसापर्यंत विविध दानशूरांनी भोजनदानाची जबाबदारी स्वीकारली आहे। वैशालीताई सोनावणे, नयनाताई पिनायो, विमलताई, अनिताताई, आशाबाई पोड, कमलबाई खरात, रत्नमालाबाई गायकवाड, शीलाताई जाधव, अश्विनीताई खंडाडे, शोभाबाई जाधव, पंचशीलाबाई भारसाकडे, चंद्रभागाबाई बारडे, सुनीताताई सामाई यांच्यासह अनेक दानशूर व्यक्तींनी या पवित्र कार्यात आपला सहभाग नोंदविला आहे। पिण्याच्या पाण्याची व टँकरची व्यवस्था देखील समाजातील दात्यांनी केली असून शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वतोपरी सहकार्य दिले जात आहे। या शिबिरात सहभागी होणाऱ्या श्रामणेकरांना प्रमाणपत्र वितरणाची जबाबदारी आनंद सुखदेव मगरे, संस्थापक अध्यक्ष स्मृतिशेष सुखदेव बाबा मगरे प्रतिष्ठान यांनी स्वीकारली आहे। या उपक्रमाचे मार्गदर्शन व संचालन भिक्खू रत्नदीप थेरो करीत असून धम्म प्रचारासाठी त्यांच्या धम्मो डे द राईज ऑफ धम्मा या माध्यमातूनही मोठे कार्य सुरू आहे। तसेच या उपक्रमाचे अध्यक्ष विजय रमेश मगरे, अध्यक्ष सातवाहन बुद्धविहार व्यवस्थापन समिती यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा पार पडत आहे। आयोजकांकडून आवाहन करण्यात आले की या पवित्र धम्मकार्याला अधिक बळ मिळण्यासाठी सर्वांनी आर्थिक दान देऊन सहकार्य करावे आणि दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा। धम्म, समता आणि बंधुतेचा संदेश देणारे हे शिबिर समाजात सकारात्मक परिवर्तन घडविणारे आहे। सर्वप्रथम नमो बुद्धाय, सप्रेम जय भीम। मी भिक्खू रत्नदीप थेरो, सातवाहन बुद्धविहार, सिद्धार्थनगर, हडकू N12, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र। अनेक वर्षापासून सातवाहन बुद्धविहार परिसरामध्ये विविध सामाजिक परिवर्तनासाठी, धार्मिक प्रबोधनासाठी वेगवेगळ्या स्वरूपाचे उपक्रम आम्ही समाजाच्या सहकार्यातून राबवत असतो। प्रामुख्याने गेल्या 3 वर्षापासून भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या धम्मग्रंथावर 3 प्रकारच्या धम्मज्ञान परीक्षा आपण घेऊन त्या संदर्भातलं पारितोषिक वितरण सुद्धा केलेलं आहे। या शिबिराचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे समाजातील तळागाळातील उपेक्षित वर्गातील बहुजन तरुणांना, युवकांना एक नवी प्रेरणा मिळावी, सुज्ञ त्यांनी व्हावं, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये स्वतःचं स्वकल्याण साधण्यासाठी त्यांना पवित्र असा सन्मार्ग अर्थात बुद्धवचन समजावं, या उद्देशाने प्रामुख्याने या धम्म शिबिराची आपण नियोजन केलेलं आहे।